नमस्कार मित्रांनो. आज आपण आपल्या चॅनलमध्ये बघणार आहोत कोंडा किंवा डॅन्ड्रफ ह्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर कोंडा म्हणजे नक्की असतंय काय? कोंडा ही एक प्रकारची केसांची समस्या आहे. त्यामुळं महिलांना, पुरुषांना समाजात वावरताना अस्वस्थ वाटतं किंवा वेगळं वाटतं. तर यामध्ये त्वचेचा म्हणजे डोक्याच्या त्वचेचा एक थर असतो. तो पांढरा थर बाहेर येतो आणि तो खाली पडतो. त्याला कोंडा म्हणतात. तर कोंड्यामध्ये साधारणतः दोन प्रकार असतात. एक तर असतं डाय डॅन्ड्रफ आणि दुसरं असतं वेट डॅन्ड्रफ. डाय डॅन्ड्रफ म्हणजे कोरडी त्वचा झाल्यामुळे होणारा डॅन्ड्रफ असतो आणि दुसरं असतं वेट डॅन्ड्रफ म्हणजे त्वचा ओली झाल्यामुळे डॅन्ड्रफ होतो. तर कोंडा होण्याची कारणं काय काय आहेत? हे फार महत्वाचं आहे. तर पहिलं कारण आहे सिबोरिक डर्मॅटायटिस. म्हणजे जे आपल्या डोक्याच्या किंवा टाळूच्या केसांच्या मुळांना जे ग्रंथी असतात, तेलाच्या ग्रंथी असतात, सिबॅशियस ग्लँड्स असतात, त्यातनं तेल बाहेर पडतं जास्त प्रमाणात आणि मग जास्त तेलकट झाल्यामुळे कोंडा तयार होतो. तेलकट झाल्यामुळे कोंडा तयार होतो तो म्हणजे वेट प्रकारचा कोंडा असतो. दुसरं असतंय की फंगल इन्फेक्शन. तर फंगल इन्फेक्शन हे मेजॉरिटी ऑफ द कोंड्याचं मेन कारण आहे. ह्यामध्ये काय असते, मेलिसिया नावाचा एक ईस्ट असतो. मेलिशियाचा नावाचा एक ईस्ट असतो की जो असं काम करतो की तो आपल्या प्रत्येक माणसाच्या किंवा त्याचं घर हे हेअर फॉलिकल म्हणजे केसांचं मूळ हे त्याचं घर असते आणि त्या केसांच्या मुळाशी तो वास्तव्य करत असतो आणि त्याचं अन्न हे सिबेशियस ग्लँड मधनं येणारं ऑइल असते, सिबम असते. तर सिबेशियस ग्लँड मधनं येणारा सिबम मध्ये दोन प्रकारचे घटक असतात, एक सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. तर ते मेलिसिया नावाचा जंतू काय करतो किंवा तो फंगस काय करतो, तर त्यातलं सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड हे त्याचं अन्न खातो आणि तो मग राहिलेला अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड तसंच तिथं पडून राहतं आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड तिथंच पडून राहिल्यामुळं तिथं आपलं शरीर किंवा आपल्या शरीरातले हेअर फॉलिकलच्या शेजारच्या पेशी ह्या वॉटर रिटेन्शन करतात. वॉटर रिटेन्शन झाल्यामुळे तिथं सुजन येते किंवा इन्फ्लामेशन येते आणि इन्फ्लामेशन आल्यावर मग तिथं ऑटोइम्युन रिस्पॉन्स तयार होतो आणि मग केसांच्या मुळांच्या बाजूच्या पेशी लवकर मारायला लागतात. म्हणजे कसं की आपल्याच नॉर्मल त्वचेच्या किंवा स्काल्पच्या पेशी ह्या 1 ते 2 ते 3 आठवड्यात मरतात. पण अशा परिस्थितीमध्ये काय होतं की ह्या पेशी लवकर मारायला लागतात आणि त्या पेशी त्या मॅच्युअर न होता मारतात. त्यामुळं खालून नवीन पेशी येतात आणि वरच्या पेशी मरतात. त्यामुळे खालनं आलेल्या पेशी वर येतात आणि मेलेल्या पेशी ह्या खराब होऊन त्याचा पांढरसर थर होऊन वर थर झडायला लागतो. ह्याला अशा प्रकारे कोंडा हा तयार होतो. आता तिसरं बाकीची जी कारणं आहेत, जी सप्लिमेंटरी म्हणजे जे संबंधित कारणं आहेत. दुसरं म्हणजे ताणतणाव असणं, हार्मोनल इम्बॅलन्स, केसांची व्यवस्थित काळजी न घेणं, केसांची स्वच्छता न ठेवणं. ही मेन कोंड्याची कारणं आहेत. आता कोंड्यांचे प्रकार कुठले असतात, तर त्यामध्ये दोन प्रकारचे असतात, एक व्हाईट आणि येलो. तर व्हाईट डॅन्ड्रफ हा शक्यतो ड्राय असतो आणि येलो हा वेट असतो की जिथं सिबम जास्त असते. येलोमध्ये इन्फेक्शन असण्याची शक्यता जास्त असते. तर कोंडा होऊ नये म्हणून आपल्याला काय काय करू शकतो, तर पहिलं आहे की काही प्रकारचे पोषण मूल्य आहेत किंवा काही प्रकारचे जीवनसत्व आहेत की जी कोंडा होऊन देत नाहीत किंवा जे जे आपल्या शरीरात प्रमाण जास्त असेल तर आपली प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोंडा होणार नाही. त्यातलं सगळ्यात महत्वाचं असतं झिंक, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी आणि सेलेनियम. हे चार गोष्टी जर तुमच्या आहारात चांगल्या असेल किंवा तुमच्या शरीरात त्याची कमतरता नसेल तर कोंडा होत नाही. दुसरं असतंय की कोरडी त्वचा न राहिली पाहिजे. वेळोवेळी केसांना तेल लावणं, स्वच्छता ठेवणं किंवा अँटीफंगल शॅम्पूनं केस धुणं ही काळजी घ्यावी लागते. ताणतणावापासून मुक्ती करणं, टेन्शन स्ट्रेस वाढला की ऑटोइम्युन रिस्पॉन्स वाढतो आणि कोंडा तयार होतो. आता आपण समजून घेऊया की होमिओपॅथी अशा प्रकारच्या कोंड्यासाठी काय करू शकते. तर होमिओपॅथीचं महत्वाचं कारण काय, की होमिओपॅथी ही वैयक्तिक चिकित्सा पद्धती आहे. ह्यामध्ये व्यक्तीचा पूर्णपणे अभ्यास करून त्याला कोंडा का झालाय, त्याच्या कोंड्याची कारणं काय आहेत, त्याची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळेच मेलेसियाचं रिपीटेड इन्फेक्शन होतंय का, तर हे सगळं बघून त्याला औषध उपचार केले जातात. लावण्यासाठी पण वेगवेगळे प्रकारचे औषधं होमिओपॅथीमध्ये असतात. बायोकेमिक सॉल्ट्स असतात, जसं कालीसल्फ 6X की ज्याचा फार चांगला उपयोग कोंड्याच्या केसेसमध्ये होतो. अशा प्रकारे व्यक्तीचा सर्वांगीण अभ्यास करून त्याला आहार, व्यायाम आणि बाकी सगळं मार्गदर्शन करून उपचार पद्धती केली जाते. तर अशा प्रकारे आपल्याला जर कोंडा असेल तर आपण त्याचं योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानं होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती करून घ्या आणि योग्य तो ट्रीटमेंट त्यावर करून